हाय हॅलो नमस्कार, मी सई आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आर्ट बाय सई यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत ही नथ रांगोळी कशी बनवायची. पहिले तर आपण एक OHP शीट घेणार आहोत, त्यावर नथची ड्रॉइंग ट्रेस करून घेणार आहोत आणि त्यावर आता आपण फेविकॉल अप्लाय करतो आहे. फेविकॉल अप्लाय करून झाल्यानंतर आपण त्यावर रेड कलरची रांगोळी टाकून घेणार आहोत आणि त्याला पेपरनी प्रेस करून घेणार आहोत. आता आपण परत फेविकॉल अप्लाय करतो आहे. फेविकॉल लावून झाल्यानंतर आपण त्यावर येलो कलरची रांगोळी टाकून घेणार आहोत आणि त्यालाही पेपर किंवा बटर पेपरनी प्रेस करून घेणार आहोत. आता यानंतर आपण अप्लाय करणार आहे सेकंड कोट. सेकंड कोटमध्ये आपण 50% ऑफ वॉटर घेतो आणि 50% ऑफ फेविकॉल घेतो. सो पाण्याचा आणि फेविकॉलचा रेशो एकदम बरोबर हवा, कारण काही वेळेस त्यामुळे जर काही वेळेस पाणी जास्त झालं किंवा पाणी कमी झालं तर काय होतं, आपलं जी रांगोळी आहे ती हार्ड होते किंवा ती फोल्ड नाही होत, त्यात क्रॅक्स येतात. तो हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला पाण्याचा आणि फेविकॉलचा रेशो एकदम नीट घ्यायचा आहे, म्हणजे त्यांनी आपली रांगोळी एकदम छान बनेल, फ्लेक्झिबल बनेल. आता आपण इथे फेविकॉल अप्लाय करून घेतला आहे आणि इथे आपण 2 कलरचा वापर करतो आहे. एक तर ऑरेंज आहे आणि एक येल्लो आहे. ऑरेंज आपण जे नथचे जे सर्कल्स आहेत छोटे छोटे त्याच्या कडेला टाकून घेणार आहोत आणि मग येल्लो कलर ॲड करणार आहोत. आता रांगोळी टाकल्यानंतर आपण त्यालाही पेपरनी प्रेस करून घेणार आहोत. आणि आता मी याच्या आउटलाईनसाठी फेविक्रिलचा ब्लॅक ॲक्रेलिक कलर पेंट यूज करणार आहे आणि आपली रेडी रांगोळी तयार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.